माणूस असो, कुठला असो, मागचा असो, कुठलाही असो, जो तो ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने मोठा होत असतो. आपण कोणावर जळायचं नाही. माझी तर म्हणत झाली, हल्ली लोक लय जळगावकर झाली. मी तो म्हणतो पुरंगावकर व्हा, पण जळगावकर होऊ नका. जळूच नका कोणावर. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने लिहिलेले. महाराज जन्माने मृत्यूचं राहाड गाडग हे प्रारब्धाच्या आधीने का हो, 100% प्रारब्धाच्या आधीने. प्रारब्ध जसं कराल तसा जन्म पुढला घेतला जातो. जेवढं पुण्य तेवढं पाप. महाराज ये लोक हा मृत्यू लोक. मग अजून काही लोक आहेत का इथे? अभंगात म्हणावं लागलं मला इकडे यायचं बरं का. अजून काही लोक आहे. महाराज म्हणले खाली पाताळ लोक आहे, वर स्वर्ग लोक आहे आणि मधात मृत्यू लोक आहे. 3 लोकांची गणना सांगितली. मग महाराज काय सांगता तुम्ही या तिन्ही लोकांची गणना करताना आम्हाला एवढ्याच लोकांचं का सांगितलं? महाराज म्हणतात पाताळामध्ये 30 लोक राहतात. पाताळामध्ये 30 लोक राहतात ज्यांचं जास्त प्रारब्ध खराब आहे एक, आणि त्याचं कर्म चुकलेलं आहे. तिथे फक्त पिशाच्य योनी अथवा राक्षस राहतात. कुठे बोला ना? पाताळामध्ये. महाराज कळलं आम्हाला पाताळात राहणारे लोक ते. स्वर्गात कोणते लोक राहतात? महाराज म्हणतात स्वर्गात फक्त ज्याचं पुण्य झालं ती लोक स्वर्गात राहतात. मृत्यू लोकात कोण राहतात? अरे जे सगळ्यात पापी ते पाताळात राहतात. स्वर्गात जे पुण्यवान आहे ते स्वर्गात राहतात. मग मृत्यू लोकात कोण राहतात? आडमधले आपल्या भाषेत जे अर्धे पापी आणि अर्धे पुण्यवान ते इथे राहतात. मी बोलत नाही, ज्ञानोबराची उभी आहे. मृत्यू लोकांमध्ये जन्म घेताना पाप आणि पुण्य समान असावं लागतं. पाप पुण्य समान असं तरीच भावे कर्मभूमी किंवा जन्मभूमी. मग तुमचं आमचं जन्म आणि मृत्यूचं इथपर्यंत आलो ना, आपण जन्माला आलो ना, आपलं पाप आणि पुण्य हे समान झालेलं आहे. तेव्हा इथे मग महाराज सगळे पुण्यवान आत्मे वरती जातात. पुण्यात्मके पुण्य स्वर्ग जायचे, पापात्मके पापे नरका जायचे. पापात्मके पुण्य आणि पुण्यात्मके पापे हे मृत्यूलोका काय यायचे? या शब्द मी टाकला बरं का, मृत्यूलोका. मग महाराज म्हणतात पुण्यात्मके पुण्य स्वर्गा जायचे. जो पुण्यवान महात्मा राहतो तो स्वर्गात जातात. म्हणून बऱ्याच लोकांच्या पुढे स्व लिहिलेला असतो. माझं बोलणं कळते तुम्हाला? आता ऐका. आता हल्ली काही लिहितात तो भाग वेगळा आहे की नाही? हा, मग स्वर्गवासी ती लोक होतात. स्वर्गात ती लोक राहतात ज्यांच्या जीवनामध्ये फार पुण्याचा साठा झालेला आहे, ती लोक. मग महाराज देव सगळे स्वर्गात राहतात, वैकुंठात राहतात. मग देव पुण्यवान आहे का? हो, देव पुण्यवान आहे म्हणून देव वरती राहतात. मग महाराज वरतून आम्ही ज्ञानोबराची ओवी ऐकली, आम्ही कीर्तनामधून ऐकले, स्वर्गातले लोक कधी मध्ये खाली येतात. 100% येतात. लक्ष देऊन ऐका. ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोको मश्नांती दिव्यान दिवी देव भोगान. महाराज म्हणतात येत सवे इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुका म्हणे जाती पुण्यक्षया धोगती, जय जय धोगती पुण्यक्षया धोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षया धोगती, जय हो धोगती पुण्यक्षया धोगती. तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती पुण्यक्षया धोगती, अधोगती पुण्यक्षय. तुका म्हणे जाती, तुका म्हणे जातीन पुण्यक्षय अधोगती. ऐक नाही. महाराज म्हणतात ती लोक वरतून खाली येतात ज्यांचं पुण्य संपलं ते. मग आम्ही तो या मृत्यूलोकात आलो तरी देव या मृत्यूलोकात का अपेक्षा करतात? महाराज म्हणतात या मृत्यूलोकामध्ये माणसं म्हणून जन्म आलो, सगळं स्वातंत्र्य आहे आम्हाला. आम्ही खाऊ शकतो, पिऊ शकतो, सगळं करू शकतो. याच्या पलीकडे सांगा तुम्हाला कळण्यासाठी, एखादा माणूस एखाद्या पदावर बसला त्याला स्वातंत्र्य राहत नाही. थोडा नॉर्मल आवाज आहे मला. त्याला स्वातंत्र्य राहत नाही. महाराज झाला का गोव्याला कसं जाता येईल? स्वातंत्र्य नाही ना. मग बोलणं कळतंय का नाही? आमच्या बोलतो तुम्ही काय तुकाराम महाराज चुलते असं काही नाही, पण लक्षात घ्या. माणूस एखाद्या गोष्टीने बांधला जातो. एखादा पदाधिकारी माणूस आहे तो सहजगत फिरू शकत नाही. तो त्याचं तेवढं कार्य तत्पर करून जेवढा सुट्टीचा कालावधी तो तेवढंच करू शकतो. एरवी एखादा उच्च स्थानावर गेला तो खाली येऊ शकत नाही. आता सगळं महाराष्ट्राचं सगळं वैभव देवाभाऊ हलवताय. देवाभाऊ शिर्डीला येऊन चालेल का? येतील, पण गाड्या 2-4 पाठीमागे राहतील. देवाभाऊ म्हणतील का मी चायनीज खाऊन येतो बा, पाणीपुरी खाऊन येतो बा, तेवढं मग गिल्ली बेळ खाऊन होणार नाही का? येता येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात देवानं इथे आलं की देवाला येता येत नाही. आणि देव इतकी अपेक्षा करतात. देव म्हणतात किती भारी
जे मृत्यू लोकातले माणसं आहेत ना, पहा ना, कीर्तनामध्ये जात्यान, सगळ्या गोष्टी त्यांना मुबलक राहत्या, कीर्तनात बसत्यान, चॅटिंग करत्यान, तंबाखू मरित्यान, झालं का मग सगळ्या गोष्टी अहो पहा ना, कीर्तनकार किती भारी आहे, आणि धोतर घालतात, नेहरू घालतात, लोक पाकिटात देतात, गाड्या बी मोठ्या मोठ्या, महाराजचा फेटा किती भारी, आणि लोक जेऊ खाऊ घालतात, हातपाय दाबतात, लोक दर्शन घेतात, किती भारी. हे कोण म्हणतं? म्हणा देव. देव म्हणतो मृत्यू लोकात किती भारी आहे, त्यांच्या सगळं मिक्सर आहे. महाराजचा आवाज चांगला करायचा त्यांच्या हातात आहे, महाराजचा आवाज पाडायचा नाही हे त्यांच्या हातात आहे, किती पैसे घ्यायचे हे त्यांच्या हातात आहे. तरी आम्हाला यांना स्वातंत्र्य आणि आम्हाला स्वातंत्र्य नाही. शेवटी देवांची मिटिंग भरली, देव म्हणले जमणार नाही, आपल्या इथं राहून चालणार नाही, आपल्या मृत्यू लोकात जावं लागेल. पण तुकोबराने सांगितलं मृत्यू लोकात येता येत नाही. तुम्ही देव जरी असले तरी मृत्यू लोकात येता येत नाही. तुम्हाला माहिती आहे काल्याचा प्रसंग, तो प्रसाद खाण्यासाठी ते मासे होऊन येतील म्हणून इथं हातपुसा लावले, तिथं जाऊ देत नाही. एवढ्या कीर्तनात एवढंच सांगतो, आता पुढे जात नाही, आहे की नाही. म्हणून देवा फार अपेक्षा करायला लागले. प्रमाण सांगितले स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. त्यांना काय येतात नाही देवाच्या आयुष्यात, देवाना फक्त पुण्य केलंय म्हणून देव वरती राहतात. हा मग महाराज आम्हाला कळलं इथपर्यंत, तरी देव इथपर्यंत अपेक्षा करताय. तो नरदेह आम्हाला तुम्हाला भेटलाय, सगळ्यांना प्राप्त झालाय. अहो नरदेहामध्ये येण्यासाठी देव ज्या आरती अपेक्षा करतात त्या आरती इथं येणं जरा अवघड आहे का? 100% इथं येणं अवघड आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा मानव देहाचा. महाराज म्हणतात अरे 84 लक्ष योन्या सांगितलंय. या इथं मृत्यू लोकात माणसं म्हणून येण्यासाठी 83,99,999 योन्या एवढ्या आहेत. मग त्या एक योनी कोटी कोटी वेळा फेरे घातले आणि तेव्हा प्रारब्धाने आम्ही माणसं म्हणून जन्माला आलो. मग देवाचं प्रारब्ध कमी पडतं का? हो, जरा लक्ष देऊन ऐका. देवाचं प्रारब्ध कमी पडलं, माणसं म्हणून देवाला जन्माला येता आलं नाही, म्हणून तर देवाला म्हणावं लागलं. म्हणून तुकोबराय म्हणले देव सारखी अपेक्षा करतात. तुम्ही आम्ही जन्माला आलो, देवाला वाटतं माणसं म्हणून जन्माला यावा, म्हणून ते अपेक्षा करतात. अभंगाचं पहिलं चरण. HP हॉस्पर मोठं इंजिन आहे की नाही. यलोकीचा हा देह, देव इच्छिता ते पाये, पाये इच्छिता ते देव. लोक यलोकीचा हा देह आम्हाला मिळावं याची देव अपेक्षा करतात. महाराज म्हणतात बाबा मग आम्हाला सहजगत तो प्राप्त झालाय. आपण माणसं म्हणून जन्माला आलोय, आता आलोय, भरवसा नाही पुन्हा जन्माला येऊ का नाही. जाते ऐशी घडी पुन्हा नाही, जाते ऐशी घडी पुन्हा नाही, जाते ऐशी घडी पुन्हा नाही, ऐशी घडी पुन्हा नाही. तुका म्हणे काही करा काढा काढी, तुका
म्हणे काही करा काढा काढी जाते ऐशी घडी पुन्हा नाही नरदेह दुर्लभ जाणा नरदेह दुर्लभ जाणा नरदेह दुर्लभ जाणा नरदेह दुर्लभ जाणा वर्षाची गणना वर्षाची गणना वर्षाची गणना यामध्ये दुःख यातना यामध्ये दुःख यातना दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना दुर्लभ झाला शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा काय केलं पाहिजे महाराज म्हणतात सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी 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 वाग्या सोहवाग्या प्रेमन गडाबारे सोहवाग्या प्रेमन गडाबारे सावध होऊन भजने लागा देव करा कैवारी सावध होऊन भजने लागा देव करा हे वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी 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 हे आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो हे आता जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो स्वर निजल्या स्वर निजल्या लालुनी भागा भागा जागा 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 आता जागा रे भाईनो आता जागा रे भाईनो जागा 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 स्वर निजल्या लाडोनी भागा आता जागा रे भाईनो जागा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माता सुखवेता जन्माच्या महाराज म्हणतात माणसं म्हणून जन्माला आलो इथपर्यंत माणसं म्हणून आलो पुन्हा माणूस म्हणून जन्माला येऊ की नाही याची शाश्वती अजिबात बरवे झाले आलो या जन्मासी बरवे झालो आलो या जन्मासी जोडा जोडानी मनुष्य देहायसे जोडी जोडानी मनुष्य देहायसे महाला भाग्य उत्तमानासी तेने सर्व सुखाचे पारो होई जय बाबाजी उत्तमराजे तेने सर्व सुखाचे पारो होई जय बरवे झालो आलो या जन्मासी महाराज म्हणतात बरं झालं आणि अजून बरं झालं अजून मेलो नाही बरवे झाले आजी बरी बरवे झाले आजी बरी बरवे झाले आजेवरी झाले आजेवरी नाही पडलो मृत्यूच्या हारी पडलो मृत्यूच्या हारी वाचून आलो इथं बरी आलो येतवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण उरले ते हरी मा समर्पण बरवे झाले आजेवरी नाही पडलो वाचून आलो येतवरी उरले ते हरी मा समर्पण बरवे झालो आजेवरी नाही पडलो मृत्यूच्या हारी वाचून आलो येतवरी उरले ते हरी मा समर्पण बरवे झाले आजी नाही पडलो मृत्यूच्या हारी वाचून आलो इथं बरी उरले ते हरी तुम्हा समर्पण आता ही तुकोबाराची भाषा आपण म्हणू असं दवाखान्यातून आलेले माणसं बांधाव जाते है की नाही म्हणजे बरे झाले का आपलं कसं आहे अंगाला आला ताप देवा तू माझा बोला ना संपलं कीर्तन माझं 5 मिनिटात अंगाला आला ताप देवा तू माझा आणि अंगाचा गेला ताप मी ते तुम्ही म्हणा देवाच्या बापाचा बाप आपला असंच आहे गरज सरो कोण म्हणलं गोविंद मरो वहीत मरो
गरज सोडून वैत मरू. महाराज म्हणतात अरे काय प्रारब्ध सुंदर आहे, काय नशीब आहे, काय भाग्य आहे आपलं. आपण माणसं म्हणून जन्माला आलो, म्हणून तर सावध व्हा, सगळी जागृतीसाठी दिले. महाराज म्हणतात अरे जेवढे मुद्दल आपल्याला भेटलंय कम से कम मुद्दल तर घ्या, नका व्याज घेऊ. आता 2-4 तास व्याजाच धंदा, इथं नावासहित सांगेल मी, आता नाही सांगत, आहे की नाही. मुद्दल तर घेतली पाहिजे, घेतली पाहिजे की नाही. महाराज म्हणतात मुद्दलामध्ये आयुष्य गमू नका. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा ध्यानी